श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आर्थिक प्रगतीसाठी वर्षातून एकदाच सेवा करत असतो. उच्च कोटीची सेवा आहे. वर्षभरात कधीच काही कशाची कमी पडणार नाही. ही सेवा घरातल्या कुलस्त्रियेनेच करावी. कुलस्त्री नाही आहे तर मी विधवा आहे तर तुम्ही करू शकता. म्हणजे पुरुष मंडळांनी पण ही सेवा करू शकता. तर आपल्याला एक तो बॉक्स असतो त्याच्यामध्ये तो दिवाळी संच म्हणतो. तर ते तुम्हाला जवळपास कुठल्याही केंद्रात मिळून जाईल. तुम्ही नक्की बघा किंवा नक्की शोधा, तुम्हाला मिळून जाईल. तर ती सेवा आपल्याला आई भगवतीसाठी, महालक्ष्मीसाठी सेवा करायची आहे. त्याची किंमत 101 रुपये आहे. तर 101 रुपयामध्ये आपल्याला काय काय भेटतं ते तुम्हाला सांगते. 24 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. 8 दिवसाची सेवा करायची आहे. तर बघा त्याच्यामध्ये काय काय आहे. दररोज सुगंधी उठणं आपल्याला रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा तुम्ही दररोज जरी लावलं तरी सगळ्यांना ते उठणं लावायचं आहे. त्याचबरोबर गोमूत्र येतं, गुलाबजल येतं, पंचगव्य येतं, सुगंधी उठणं आहे ते आपल्याला दररोज आंघोळीच्या पाण्यात टाका किंवा तुम्ही दररोज लावलं तरी चालेल. लहान मुलांना पण ते लावा, चांगलं असतं. त्याचबरोबर कमळगट्ट्याचे मणी, त्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे. कमळगट्ट्याचे 16 मणी भेटतात. जी दलिद्री बाहेर काढण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. तर पिवळी मोहरी आणि रक्षा सूत्र असतं तर ते आपल्याला भेटत असतं. तर त्याच्यावर ती रक्षासूत्र असतं. तर त्याच्यावर खूप उच्च कोटीची सेवा झालेली असते. तर ती रक्षा आपल्याला भेटत असते. तर आपल्याला त्याच्यावर ती रोज आपल्या घरात ती टाकायची असते. सद्गुरू दशा धूप आहे ते पण भेटतं. त्याचबरोबर हिना अत्तर आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला 101 रुपयामध्ये भेटत आहेत. रोज आपल्याला उठण्याने आंघोळ करायची आहे आणि जे पंचगव्य आहे ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याने नकारात्मकता कमी होते आणि त्याचबरोबर जी वाईट बाधा असते किंवा जे काही आजारी माणूस असतं त्याच्यामुळे ते कमी होण्यास मदत होते. तर पंचगव्य हे आपल्याला रोज 8 दिवस पाण्यात टाकायचं आहे. गायत्री पद्म, लक्ष्मी पद्म, त्याचबरोबर गाईची पावलं ते आपल्याला ती रांगोळी काढायची आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळं दिलेलं आहे. ते पॅम्पलेट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं काही माहिती आहे. तरी पण तुम्हाला मी सांगते, संध्याकाळी काढा किंवा सकाळी काढा, जसं जमेल तसं, पण सकाळीच काढा. तर दररोज आपल्याला संध्याकाळच्या टायमाला आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुळशीच्या पुढे आपण दिवा लावत असतो. तर तिथे आपल्याला सद्गुरू दशा धूप आहे ते लावायचं आहे. त्याच्यामुळे नकारात्मकता कमी होते. तर ते छान धूप आहे ते तुम्हाला संध्याकाळी लावायचं आहे. तर त्या टायमाला तुम्ही TV हे तुम्ही लावू नका, मोबाईल हे बघू नका घरामध्ये. तर तुमचे जे मुलं आहेत तर ते सगळ्यांनी जे आपण आध्यात्मिक आहेत तर मंत्र स्तोत्र ते संध्याकाळच्या टायमाला तुम्ही लावा. तर आपल्याला सकाळी शिंपडायचं आहे आणि ह्या सगळ्या सेवा आपल्याला 24 ते 31 तारखेपर्यंतच करायच्या आहेत. बघा जेवढं माझं चांगलं केलेलं आहे त्याच्या लाखो पटीने तुमचं चांगलं व्हावं हीच मी महाराजांना प्रार्थना करते. पर्यंत ज्या घरातली अलक्ष्मी नाश होत नाही तोपर्यंत ज्या घरातली दरिद्री जात नाही तर माता लक्ष्मी येत नाही. आम्ही घर स्वच्छ ठेवतो. बघ आपण असं बोलत असतो, मी घर खूप स्वच्छ ठेवते, साफ करत असते किंवा खूप व्यवस्थित ठेवत असते. तर ती अलक्ष्मी आहे ती बाहेर काढण्यासाठी सेवा करायची असते. आपण जर महिन्याला अमावस्याला करत असतो. बघा जर महिन्याच्या अमावस्याला आपण साफसफाई करत असतो. तर तिचा नाश होत नाही तोपर्यंत माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. जो दिवाळीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी घरात येणार आहे तर त्याच्या आधी आपल्याला घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, दलिद्री, मनुष्य बघा इतका वाईट आहेत की राग आला की काही तर बोलून जातो. वास्तू तथास्तू, वास्तू एका सेकंदाला 36 वेळा तथास्तू बोलत असते. विचार करा किती वेळा तथास्तू बोलत असेल. जोपर्यंत अलक्ष्मी घराबाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात येत नाही. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरी तुम्ही ही सेवा करू शकता. आम्ही दिवाळीला गावी जाणार आहोत तर तुम्ही अर्धी सेवा त्याच्या आधी म्हणजे 24 तारखेला 24, 25, 26 त्याच्या तुम्ही इथे करा सेवा. आणि त्याच्यानंतर जर लक्ष्मीपूजनला तुम्ही जाणार असेल तर 2-3 दिवस इथे करा. त्याच्यानंतर तुम्ही गावी केलं, परतची सेवा नंतर गावी केली तरी चालू शकते. ते तुमचंच घर आहे, हे पण तुमचंच घर आहे.
दोन्ही घर तुमचेच आहेत. तुम्ही माहेरी आहात तर तुम्ही सेवा करू शकता का? तर हो, तुम्ही सेवा करू शकता. कुठलेही नियम नाही आहेत. तुम्ही प्रेग्नेंट आहात तरी तुम्ही सेवा करू शकता. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला आमंत्रण करायचं आहे आणि अलक्ष्मीला घराच्या बाहेर काढायचं आहे. तर ती लगेच घराच्या बाहेर जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा काय आहे? तर दररोज पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आहे. रक्षा आहे ती पण आपल्याला हातात घ्यायची आहे आणि आपल्याला वल्गा सूक्त हे आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे. काल भैरवाष्टकम हे 11 वेळा बोलायचं आहे. नित्यसेवेमध्ये तुम्हाला मिळून जाईल. नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर जवळपासच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल. नाहीतर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता. आपल्याला उजव्या हातात पिवळी मोहरी आणि रक्षा घ्यायची आहे. वल्गा सूक्तम आणि कालभैरवाष्टकम आणि श्री स्वामी समर्थ एक माळ आपल्याला करायचे आहे. हे आपल्याला बोलून झाल्यानंतर सगळ्या घरात, मग तुमचं छोटं घर असो मोठं घर असो, तर आपल्याला थोडं थोडं कोपऱ्यात सगळ्या घरामध्ये सगळ्या जागेमध्ये आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे. परत ते दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा झाडू मारणार आहात तर ते तुम्ही झाडू मारून ते परत तुम्ही टाकून दिलं किंवा डस्टबिनला टाकून दिलं तरी चालू शकते. माता लक्ष्मीला प्रवेश करण्यासाठी जी दलिद्री आहे ती काढलेली आहे. तर तुम्हाला 24 ते 31 तारखेपर्यंत सेवा करायची आहे. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं येतं अष्टमी ते अमावस्येच्या दरम्यान दररोज कुलदेवीच्या अभिषेक करायचा आहे. टाकावर अभिषेक करायचा आहे. तर तुम्ही अभिषेक हा पाण्याने किंवा पंचामृताने करू शकता. आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त बोलायचं आहे आणि ते 15 वेळा बोलायचं श्रीसूक्त आणि एक लास्ट म्हणजे 16व्या वेळी आपल्याला संपूर्ण फलश्रुही सहित आपल्याला श्रीसूक्त बोलायचं आहे. त्या टायमाला आपल्याला हात जोडायचे असतात, तेव्हा अभिषेक करायचा नाही. त्याचबरोबर पुरुष सूक्त पण 1 वेळा बोलायचं आहे आणि आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन हे तुम्ही टाकावर करणार आहात तर 5 बोटाने कुंकुमार्चन करायचं आहे. नवार्ण मंत्र बोलायचा आहे. ओम मॅम क्लीम चामुंडाई बीटचे नवार्ण मंत्र 108 वेळा तुम्हाला बोलायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. आपल्याला महाराजांना पण विसरायचं नाही, गुरूंना पण विसरायचं नाही. तर महाराजांच्या मूर्तीवर पण आपल्याला, जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करू शकता. फोटो असेल तर आपल्याला काय करायचं सांगते तुम्हाला. मूर्ती असेल तर साधा अभिषेक करू शकता तुम्ही. तर 1 वेळा आपल्याला श्रीसूक्त बोलायचं आहे, 1 वेळा पुरुषसूक्त बोलायचं आहे. आणि जर फोटो असेल तर आपल्यालाच बघा हिना तर त्याच्यामध्ये भेटलेलं आहे. तर हिना तर आपल्याला ते फुलाने शिंपडायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे महाराजांच्या फोटोवर. तर श्रीसूक्त 1 वेळा बोलायचं आहे, पुरुषसूक्त 1 वेळा बोलायचं आहे. त्यांच्या मूर्तीला आणि फोटोला हिना अत्तर लावायचं आहे आणि आपल्याला दररोज ह्या सेवा करायच्या आहेत. सगळ्या ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या आपल्याला दररोज 8 दिवस सेवा करायच्या आहेत. आर्थिक प्रगतीसाठी सेवा आहेत तर ते तुम्हाला सांगते. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्ही कधीही सेवा करू शकता. तर आपल्याला 2 कमळकट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत, ते हातात घ्यायचे आहेत. 24 ते 31 तारखेपर्यंत ही सेवा करायची आहे. तर हातात ते मंत्र 2 मणी घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते मंत्र जाप करायचा आहे. मंत्र काय आहे ते सांगते. 16 वेळा तुम्हाला सोडशी मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ कमलात्मक मंत्र. कसं करायचं तर उजव्या हातात 2 मणी घ्यायच्या आणि डाव्या हातात माळ पकडायची. नाहीतर तुमचं कोण असेल तर त्यांना तुम्ही मंत्र जाप करायला सांगा किंवा तुम्ही डाव्या हातात माळ घेतली मंत्र जाप केला तरी चालेल. तर बघा 16 वेळा सोडशी मंत्र, 1 वेळा श्री स्वामी समर्थ, 1 वेळा कमलात्मक मंत्र असं आपल्याला दररोज करायचं आहे. आणि ते मणी आहेत तर ते तुम्ही एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. परत दुसऱ्या दिवशी दुसरे मणी घ्यायचे आहेत, त्याच्यावर परत दुसऱ्या दिवशी सेवा करायची आहे. तर बघा एखाद्या वेळी जर तुम्ही बाहेर गेलात, सेवा करता नाही आली किंवा काहीतरी खूप कामं निघाले त्याच्यामुळे सेवा करता नाही आली, तर तुम्ही जर 3ऱ्या दिवशी सेवा केली नसेल तर तुम्ही 4थ्या दिवशी काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही म्हणजे सेवा करणार आहात तर त्या टायमाला 2 हातात मणी घ्यायचे आहेत. तर ती सेवा करायची आणि परत प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं. परत ते दुसरे मणी घ्यायचे आणि परत सेवा करायची आणि ते ठेवून द्यायचं. असं केलं तरी चालेल. पण तुम्ही जर खूप दिवस केलं तर असं नाही आहे. एखाद्या वेळी ते तर सेवा झाल्यानंतर ते सगळे मणी एका प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवायचे आहेत. तर ते डब्यात तसाच ठेवायचा आणि परत त्या कमळकट्ट्याच्या मणीचं काय करायचं तर त्या मणीचं काय करायचं तर आपल्याला त्या मण्यांचं हवन करायचं असतं. हवन ते आपल्याला, मी त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर नंतर माहिती सांगेन. तर तुम्हाला मी आज दिलेली माहिती तर समजलीच असेल. जरी काही कळालं नसेल तर व्हिडिओ नक्की व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल.
तर त्या कमळगट्ट्याच्या मणीचं आपल्याला हवन करायचं आहे. किती प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही तो संच नक्की घेचाल आणि तुम्ही नक्की घ्या आणि ह्या सगळ्या सेवा तुम्ही नक्की करा. तर आजचा मी व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.